मांडवी पोलीस स्टेशन हद्दीतील तिल्हेर गावाजवळ सुरू असलेल्या अवैध दारूभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली। तिल्हेर गावातील बस स्टॉप जवळील पंढरी जाधव यांच्या घराशेजारी चालू असलेल्या अवैध दारूभट्टीवर छापा टाकून कारवाई केली। या ठिकाणी जांभळापासून बनविण्यात येणाऱ्या गावठी दारूचे 70 लिटर वॉश, अर्धवट रसायनाने भरलेले 4 छोटे ड्रम, चाटू व हातभट्टीसाठी लागणारे इतर साहित्य असे एकूण 5,750 रुपयाचा नाशवंत मुद्देमाल मिळून आल्याने तो जागेवर नष्ट करण्यात आला। तसेच तिल्हेर गावातील खैरपाडा जंगल भागामध्ये सुरू असलेल्या अवैध दारूभट्टीवर कारवाई करण्यात आली। या ठिकाणी गहला कुटुंब अवैध दारू हातभट्टी चालवत असल्याचे दिसून आले। सदर दारूभट्टी दिनेश व करण जानू गहला हे चालवित असल्याचे पोलिसांना आढळून आले। तिल्हेर जंगलात नाळ्याजवळ 600 लिटर वॉश, सतला, 35 किलो गुळ, 5 किलो नवसागर, 200 लिटरच्या 3 टाक्या व इतर साहित्य असे एकूण 43,600 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जागेवर नष्ट करण्यात आला। सदर कारवाई मांडवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पालकर, उपनिरीक्षक वरकडे व पोलीस शिपाई हवालदार व अंमलदार यांनी केली।